नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर अविनाश गिरी पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या हक्काच्या इंस्टाग्राम पेजवर, ज्याचं नाव आहे आईचा डॉक्टर. आजचा विषय मी तुमच्यापर्यंत घेऊन येत आहे तो आहे अनमॅरिड फिमेल्समध्ये ज्यावेळेस प्रेग्नन्सी राहते त्यावेळेस त्या मुलींनी किंवा महिलांनी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. तर सर्वात महत्त्वाचं काय केलं पाहिजे यावर आपण लक्ष देऊ. ते म्हणजे या मुलींनी किंवा महिलांनी पहिले डॉक्टरांना म्हणजेच गायनॉकॉलॉजिस्टला व्हिजिट करणं खूप गरजेचं आहे. गायनॉकॉलॉजिस्ट तुम्हाला काही सोनोग्राफी करायला सांगतील, त्या करणंही महत्त्वाचं आहे. दुसरं काय नाही केलं पाहिजे. आजकाल महिलांना असं वाटतं प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली तर आपण मेडिकलवर जाऊ आणि गोळ्या घेऊ, त्याने लवकर प्रेग्नन्सी खाली होईल. असं नसतं. सोनोग्राफी करणं खूप महत्त्वाचं असतं. सोनोग्राफीचं काय महत्त्व आहे तर तुमची प्रेग्नन्सी ही गर्भपिशवीत आहे की इतर कुठल्या ठिकाणी, म्हणजे काय फॅलोपियन ट्यूबमध्ये, म्हणजे एक्टॉपिक प्रेग्नन्सी आहे का हे चेक करणं खूप गरजेचं असतं. एक्टॉपिक प्रेग्नन्सीचे भरपूर कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात जे तुमच्या जीवावर बेतण्यासारखे सुद्धा असतात. मी दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो ती म्हणजे भरपूर महिलांना असं वाटतं की जर दवाखान्यात गेलो तर दवाखान्यापासून ही गोष्ट आमच्या घरापर्यंत सहजासहजी पोहोचेल. असं नसतं. दवाखान्यामध्ये तुमचे MTPचे सर्व डॉक्युमेंट्स हे कॉन्फिडेन्शियल ठेवले जातात. ह्या गोष्टी तुमच्या घरापर्यंत बिलकुलही येत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, मॅरिड फिमेल्स आणि अनमॅरिड फिमेल्सला वेगवेगळा चार्ज कॉस्ट केला जातं असं भरपूर फिमेल्सला वाटतं. असं नाही, दोघींना सुद्धा सारखाच कॉस्ट लावला जातो. तिसरी महत्त्वाची गोष्ट, हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस तुम्ही टर्मिनेट करता प्रेग्नन्सी त्यावेळेस तुम्हाला तुमच्या जीवाला धोक्या होण्याची शक्यता ही खूप कमी असते. का? कारण की तुमची सोनोग्राफी झालेली असते. आपण कन्फर्म करतो की तुमची प्रेग्नन्सी ही गर्भपिशवीमध्ये आहे की इतर कुठल्या ठिकाणी आहे. त्यानंतर तुमचा गर्भ हा किती दिवसांचा आहे, म्हणजे त्याची वाढ किती आठवड्यांची आहे हे तपासून कुठल्या प्रकारचं टर्मिनेशन करायचं प्रेग्नन्सीचं, म्हणजे मेडिकली टर्मिनेट करायचं की सर्जिकली टर्मिनेट करायचं, हा डिसिजन डॉक्टर योग्य पद्धतीने घेऊ शकतात. तर मी सर्व अनमॅरिड फिमेल्सला, जर तुमच्याकडून चुकून प्रेग्नन्सी राहिलेली असेल आणि तुम्ही दवाखान्यात जाण्यापासून घाबरत असाल तर कृपया घाबरू नका. सगळ्या गोष्टी दवाखान्यामध्ये कॉन्फिडेन्शियल ठेवल्या जातात आणि तुम्हाला योग्य पद्धतीचा उपचार हा दवाखान्यात मिळतो. इल्लिगल MTP पिल्स घेऊ नका ही मी तुम्हाला नम्र विनंती करतो. आणि माझ्या फॉलोअर्सला मी आग्रहाने सांगू इच्छितो की माझे फॉलोअर्स मेनली मेडिकोज आणि डॉक्टर्स आहेत. तर मी तुम्हाला एक सांगतो की तुमच्या नॉन मेडिकोज मित्रापर्यंत हे व्हिडिओ शेअर करा आणि त्यांच्याकडून अशी काही चूक झालेली असेल तर